अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामागे लागलेल्या वादाच्या शुक्ल काष्टाची ही बातमी आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चाललाय। आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेत। 1995 सालच्या एका प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा सुनावली। या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी कोकाटेंनी अर्ज केलेला होता। आज याच अर्जावर सुनावणी होणार, त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे आणि मुंडेंनंतर कोकाटेंचं काय होणार याकडे मात्र महाराष्ट्राचं लक्ष लागलं। आज या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आता महायुतीवरती दबाव वाढलेला आहे। एकीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याच्या नंतर आता कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतो। नेमकं काय हे प्रकरण आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर माणिकराव कोकाटे यांचं हे प्रकरण काय ते पाहूयात। 1995 मध्ये सरकारच्या 10% कोट्यातून 2 सदनिका घेतल्याचा आरोप आहे। नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये 2 सदनिका आहेत। आमचं उत्पन्न कमी, आम्हाला दुसरं घर नाही, अशा स्वरूपाची माहिती त्यावेळी देण्यात आली होती। सरकारी कोट्यातील सदनिकांसाठी कागदपत्रांची फेरफार केल्याचा आरोप। माणिकराव कोकाटेंनी अन्य दोघांच्या नावावरील सदनिका स्वतःकडेच ठेवल्याचा आरोप। दिवंगत माजी आमदार तुकाराम दिघोळे यांनी ही याचिका दाखल केली होती। माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू विजय कोकाटेंसह 4 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा। माणिकराव कोकाटेंसह त्यांचे बंधू विजय कोकाटेंना 2 वर्षाचा कारावास, 50,000चा दंड। सत्र न्यायालयाकडून तात्पुरता जामीन, शिक्षेला मात्र स्थगिती। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नाशिकहून किरण ताजने तर मुंबईहून सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। मी पहिल्यांदा किरणकडे जाणार आहे। किरण, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मात्र आता धाकधूक वाढलेली आहे। एकीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा कालच झाला आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। काय अपडेट? आपले प्रतिनिधी मुंबईहून सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत। मी सुशांतकडे जाणार आहे। सुशांत, खरं तर अधिवेशन सुरू झाले, आज 3रा दिवस आहे। कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी घडल्या, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, मात्र आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय। काय घडामोडी आज दिवसभरात घडू शकतात? करण, आपण जर बघितलं असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज खऱ्या अर्थानं 3रा दिवस आहे। कालचा दिवस अधिवेशनाचा गाजला तो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून। आपण पाहिलं असेल तर पहिल्या दिवसापासूनच धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा सरकार का घेत नाही, कारण आपण बघितलं असेल तर धनंजय मुंडेंचा काल राजीनामा झाल्यानंतर आता विरोधक आक्रमक झालेत। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार? कारण एखाद्या आमदारावर किंवा एखाद्या मंत्र्यावर 2 वर्षाची त्याच्यावर जेव्हा शिक्षा लागू होते, त्याला 2 वर्षाची शिक्षा होते किंवा त्याहून अधिक होते, त्यावेळी त्या व्यक्तीचा आमदारकी जी आहे ती धोक्यात येते। आपण पाहिलं असेल तर याआधी देखील सुनील केदार जे आहेत त्यांची आमदारकी धोक्यात आली होती। तोच न्याय माणिकराव कोकाटेंना का दिला जात नाही, असा संतप्त सवाल जो आहे तो विरोधक विचारताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आजचा दिवस अर्थातच महायुतीसाठी आणि विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा असणार आहे। माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आली, त्यावर आज कोर्टात नेमका काय निर्णय होतोय, कारण त्यांनी कोर्टात खऱ्या अर्थानं धाव घेतली होती, त्याला खरंच आता स्थगिती मिळते का? जर त्यांना स्थगिती मिळाली तर ठीक आहे, अन्यथा त्यांची आमदारकी जी आहे ती धोक्यात येऊ शकते आणि त्यांचं मंत्रिपद देखील जाऊ शकतं। त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासूनचं हे प्रकरण होतं, त्यामध्ये आता खऱ्या अर्थाने शिक्षा झालेली आहे। अर्थात आपण पाहिलं असेल तर यामुळे महायुती सरकार जे आहे ते कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतं। जर कोकाटेंना शिक्षा झाली तर त्यांचं आमदारकी धोक्यात येऊ शकते, त्यांचं मंत्रिपद जाऊ शकते, त्यामुळे कुठेतरी सरकारची देखील नाचक्की होऊ शकते। त्याचं मुख्य कारण म्हणजे आधीच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 2ऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला। आता जर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निकाल आला तर दुसरा मंत्री जो आहे तो धोक्यात येऊ शकतो। त्याचमुळे या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विरोधक देखील आज सकाळपासूनच आक्रमक आपल्याला पाहायला मिळतील। 3 दिवस खऱ्या अर्थानं 2 दिवस सुरुवातीचे त्यांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे दोन्ही मुद्दे लावून धरले। आता धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे, आता विषय उरलाय माणिकराव कोकाटे यांचा। त्यामुळे आजच्या कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। करण, नक्कीच सुशांत, आज काय निर्णय येतो, त्या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने नाशिकहून आपल्यासोबत जोडलेत। किरण, खरं तर महत्त्वाची घडामोड आहे। शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर मंत्रिपद धोक्यात येऊ शकतं। माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावरती टांगती तलवार आहे, काय अपडेट्स?
तर 20 फेब्रुवारीला माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं. प्रामुख्याने जर बघितलं तर 1995 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या 10 कोट्यातून माणिकराव कोकाटे यांनी घर घेतलं होतं आणि हेच घर घेत असताना त्यांनी कागदपत्रांची अफरातफर केली होती. कमी उत्पन्न दाखवण्यासाठीचे काही बनावट कागदांचा वापर केलेला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. एकूणच जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळपास 30 वर्षांनी सुनावणी पार पडली आणि यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना न्यायालयानं दोषी ठरवलेलं होतं. न्यायालयानं 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड अशा स्वरूपाची शिक्षा सुनावलेली होती आणि याच्याच सगळ्या संदर्भामध्ये माणिकराव कोकाटे यांनी अपिलात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी जामीन देखील मिळवलेला होता. मात्र संपूर्ण निकाल देत असताना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं 2 वेळेला निकाल राखून ठेवलेला आहे. हे सुरुवातीच्या काळामध्ये सरकारी वकिलांची बाजू त्यामध्ये आलेली नव्हती म्हणून निकाल राखून ठेवलेला होता. तर दुसऱ्या वेळेला हरकत याचिका दाखल झाल्या आणि हरकत याचिकाकर्त्यांनी काही लोकप्रतिनिधींच्या सुनावणीच्या संदर्भामध्ये संदर्भ जोडले, ज्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर AR अंतुले असतील, मध्यंतरीच्या काळामध्ये राहुल गांधींचं प्रकरण असेल, सुनील केदार असेल यांचं प्रकरण या सगळ्या संदर्भामध्ये प्रामुख्याने मांडण्याचा प्रयत्न झाला. मात्र नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं या सर्व याचिकाकर्त्यांना थेट उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा संधी दिली आणि जी दाद मागण्यात आलेली होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवर 5 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आणि एकूणच आजच्या दिवशी ही मुदत संपते. त्यामुळे नाशिकचं जिल्हा सत्र न्यायालय काय या सगळ्या संदर्भामध्ये आजच्या दिवशी निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. करण. नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल.